कालच्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला म्हणलं होतं की साधनाच्या मम्मीने आणि मी म्हणून तिला दिलं होतं एवढं भारी सरप्राईज, आणि हे सरप्राईज आम्ही प्लॅन केलं फक्त एका दिवसामध्ये. आता हे सगळं एका दिवसामध्ये कसं प्लॅन केलं ते पुढे ब्लॉग मध्ये सांगते तुम्हाला. दुपारी साधना घरी नव्हती आणि तिने गेली होती तिच्या फ्रेंड सोबत तिचा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी, आणि तेव्हाच मला काकूचा फोन आला होता की आदिती घरी ये म्हणून, कारण की मला करायचं होतं तिच्या बर्थडेचं डेकोरेशन. आणि तिच्या बर्थडेचं एवढं भारी डेकोरेशन केल्यानंतर तिचे डोळे पाणावले भाई, लिटरली. ते काही पण असो, जिंदगीभर हिने हे बर्थडे विसरू शकत नाही भाई. एवढं भारी सरप्राईज दिलं होतं काका काकून. मला पण खूप चांगलं वाटलं होतं की माझ्या डेकोरेशन मुळे कोणाचा तरी दिवस एवढा जास्त स्पेशल झाला. मॅडमला डेकोरेशन आवडलं हेच खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. त्यानंतर साधनाचे आत्या, दीदी, मामा वगैरे सगळे जण आले होते. त्यानंतर आम्ही मस्त बर्थडे सेलिब्रेट केला तिचा. मी सायंकाळी 5 वाजल्यापासून ते संध्याकाळी 11 वाजेपर्यंत मी तिच्या घरी होते, आणि एक सेकंड साठी पण वाटलं नाही की मी दुसऱ्यांच्या घरी आहे म्हणून. बर्थडे सेलिब्रेशन झाल्यानंतर सगळे जण जेवायला बसले होते, आणि काकूने एवढा भारी स्वयंपाक केला होता गाई. आणि तिचे बर्थडे सेलिब्रेट करता करता रात्रीचे 11 वाजले, आणि तेव्हा मला रिअलाइज झालं की उद्या माझे 1 नाही 2 नाही तर 3 ऑर्डर आहेत, आणि मी लिटरली त्या ऑर्डरची काहीच तयारी केली नाही. आता सगळं करणार आहे ते उद्या. आता कसं करणार आहे ते पुढे ब्लॉग मध्ये तुम्ही नक्कीच बघा.